मोठी बातमी आहे। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी गौप्यस्फोट केलाय। संबंधित प्रकरणातला आरोपी संदीप क्षीरसागर याचा राईट हँड आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। आरोपीला अटक केली नाही, तो सरेंडर झालाय, त्यामुळे आरोपी आणि क्षीरसागर यांचे सीडीआर काढा अशी मागणी मुंडेंनी केली आहे। तर एसपी सोबत चर्चा झालेली आहे, संपूर्ण माहिती घेतली आहे, कारवाईचे देखील आदेश दिलेले आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या। अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी चा जो आरोपी आहे तो संदीप क्षीरसागर आमदार यांचा राईट हँड आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। आरोपीला अटक केली नाही तर तो सरेंडर झालाय। रात्री गुन्हा नोंद झाला, गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय नेमके। एक महत्वाचा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे। त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक माझी भूमिका काय असणार, एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका आहे। यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी, पण एसपीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे। त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपींना दिलेले आहेत। राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय। संदीप क्षीरसागरांचा कुठेतरी याला बरदहस्त आहे असं देखील आरोप करण्यात येतो। हा आरोपी असतो, तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही। शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे। अत्यंत कठोर लैंगिक अत्याचार करणं, तेही कुणी की ज्या कोचिंगलाच ती आमची भगिनी मायमावली जात होती, त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरदहस्त आहे, जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे। ज्या वेळेस हे पहिलं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस अनेक पीडित कुटुंबातून, आमचं नाव कुठेही पुढे येऊ देऊ नका, पण आम्ही सुद्धा यातले पीडित आहोत, अशा पद्धतीनं अक्षरशः हुंदके देऊन ही आम्हाला गोष्टी सांगत। आज 2च मुद्दे आहेत। जे घर संदीप क्षीरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं। शेवटी आपण पण स्वतः जर्नलिस्ट आहात, शोधपत्रिका थोडीशी व्हायला पाहिजे। आपण बीडला मधल्या काळात बऱ्याच येऊन गेलात, बरेच दिवस थांबलात। माझी विनंती आहे की आपण ते सुद्धा काढा। आपणही आव्हान केलं पाहिजे या माध्यमातून की जर असे प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये तर कमीत कमी अशा पद्धतीने आपली पत्रकारिता गेली पाहिजे की त्या अन्याय झालेल्या मुलीला सुद्धा वाटलं पाहिजे की मी पुढे येऊन हे सगळं सांगावं। आज यांना ती भीती आहे की आम्ही जर सांगितलं तर पूर्ण आमचं घर उद्ध्वस्त होईल। मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो, ती जी मुलगी आहे जिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, तिच्या आईवडिलांनी ठरवलं की आता आपलं सगळं संपलं आणि आपण आत्महत्या करावी। आणि हे मुलीने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ती मुलगी पोलीस स्टेशनला येऊन हे सगळं सांगितलं। 3 दिवसापूर्वी त्या मुलीने हे सांगितलं नसतं काय झालंय तर हे तिघेही आपल्याला
आता या जगात दिसले नसते. पोलीस सुद्धा एक बाजू म्हणते की आम्ही अतिशय व्यवस्थितपणानं तपास करू. पोलिसांनी सुद्धा पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर मागावी आणि कोर्टाने 2 दिवसाची पीसीआर द्यावी. माननीय कोर्टाला काही अधिकार आहे, पण पास्को सारख्या केसमध्ये 2 दिवसाची पीसीआर. जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झाले. आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेसमध्ये झाले त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल. राज्याच्या गृहमंत्र्यांची किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली. कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला. लिखित स्वरूपात माझं निवेदन दिलंय की यावर